छत्रपती संभाजीनगरच्या संजय पवार यांनी एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे रेडिओचा खजिना असून कालबाह्य झालेले विविध प्रकारचे रेडिओ, ग्रामोफोन याचा छंद संजय पवार यांनी जोपासला आहे. मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले संजय पवार हे सध्या संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासूनच या सर्व गोष्टींचं आकर्षण आणि कुतूहल होतं. त्यामुळे त्यांच्याकडे आतापर्यंत 150 वर्षापासूनचे सर्व रेडिओ, ग्रामोफोन यांचा दुर्मिळ संग्रह आहे. पवार यांच्याकडे 10 ग्रामोफोन, 2 रेडिओग्राम आणि 125 रेकॉर्ड प्लेअर आहेत. तर 2000 तपकड्या त्यांनी संकलित केल्या आहेत. सुटकेस सारखे दिसणारे 8 व्हिडिओ प्लेअर देखील त्यांच्याकडे आहेत. पहा हा रेडिओ ग्रामोफोनचा खजिना.
1950चा रेकॉर्ड प्लेअर प्लस रेडिओ आहे, खूप पॉवरफुल आहे, फुल कंडिशन. त्यानंतर हे सगळे वॉल रेडिओ आहेत, जवळपास सगळे मी रिस्टोअर करून ठेवलेले आहेत. त्यानंतर हा एक 3-in-1चा प्रकार आहे. यामध्ये रेकॉर्ड प्लेअर, कॅसेट प्लेअर आणि रेडिओ तिन्ही वाजतात. हा मर्फीचा रेडिओ आहे वॉलचा. हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे, म्हणजे 1940चा आहे आणि मला याला रिपेअर करायला 4 वर्ष लागली. आज फुल रिस्टोअर झालेला आहे, पूर्ण स्टेशन लागतात. या डायलर प्लेटवर स्टेशनचे नावं लिहिलेले, जसं कराची आहे, पाकिस्तान, सिलोन, दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी असं स्टेशनवर नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर हा रेडिओग्राम आहे. हा बुशचा त्याला रेडिओ एम्प्लिफायर आहे. गराड मेड इन इंग्लंडचा हा रेकॉर्ड प्लेअर आहे. यामध्ये 2 स्पीकर आहेत. हा पण एकदम रेअर पीस आहे. हा फिलिप्स हॉलंडचा आहे, 1951चा आहे. हा फुल्ली रिस्टोअर नाही आहे, त्याचे एक पार्ट मिळत नाही आहे. मला प्रयत्न चालू आहे. छंद आहे, किती रेडिओ तुम्ही आतापर्यंत जतन करून ठेवले, किती अडचणी आल्या? अडचणी खूप येतात, पण आपली हौस असली, जिद्द असली तर त्याला मी रिपेअर केलेले आहेत. बरेच रिपेअर केलेले आहेत. काही मी स्वतः करतो, काही मेकॅनिककडून करून घेतो. भरपूर रेडिओज आहेत माझ्याकडे. तरी किती संग्रह, कधीपासूनचा संग्रह आहे? हा 1990 पासूनचा संग्रह आहे माझ्याकडे. 1890. 1990 पासून मी संकलित केलेले आहे. माझ्याकडे 1940 पासूनचे आजपर्यंतचे रेडिओ आहेत सगळे. तरी किती रेडिओ असतात माझ्याकडे? जवळपास 400 रेडिओ आहेत. का रेडिओ जतन करून ठेवा वाटतं तुम्हाला? लहानपणीची माझी आठवण आहे. लहानपणी आम्ही रेडिओ व्यतिरिक्त कोणतंच मनोरंजनाचं साधन नव्हतं. आम्ही बिनाका गीतमाला आणि विशेष करून क्रिकेटची कॉमेंट्री त्यावर ऐकायचो. तर बिनाका गीतमाला असलं की आम्ही आमचे काम लवकर आवरून तयार होऊन बसायचं रेडिओ समोर. आता किती मोठ्यात मोठा, किती मोठा रेडिओ आणि छोटा किती छोटा आहे? मोठात मोठा रेडिओ हा मर्फीचा जो दाखवला मी, आणि लहानात लहान तर सिगरेट पॉकेट, माचीस एवढे पण रेडिओ आहेत माझ्याकडे. आता पण किती खर्च तुम्हाला आतापर्यंत लागला असेल? मी हिशोब लावलेला नाही, हिशोब लावलेला नाही अजून. हा जो खाली मी ठेवलेला आहे संग्रह, 25% अजून वर आहे, मला खाली आणता आलं नाही. 3rd फ्लोअरला आहे माझ्या. आज एक्झिबिशन लावलं तुम्ही? हा, आज लावलं एक्झिबिशन. काय औचित्य आज? विश्व रेडिओ दिवस आहे. 11वा विश्व रेडिओ दिवस आहे. त्यानिमित्तानं मी माझ्या सगळ्या रेडिओ संग्रह 3-in-1, 2-in-1, ऑल-in-1 वाले मी त्याचा संग्रह ठेवला आहे. हे जनतेला रेडिओ बद्दलची उत्सुकता, माहिती, महत्त्व कळावं या हेतूने मी ठेवलेलं आहे. आणि रेडिओ असं साधन आहे, तुम्ही कोणतेही काम करता करता ऐकू शकता, तुमचं काम डिस्टर्ब होत नाही. नाव सांगा. माझं नाव संजय किशनराव पवार आहे. मी शिडको यानाट, अमर हाऊसिंग सोसायटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. काय सांगाल, जेव्हा रेडिओ जमा करायला सुरुवात झाली त्यावेळेस कसं वाटलं आपल्याला, किंवा काय वाटतं आपल्याला यांनी एवढे रेडिओ जमा केले त्याबद्दल? मी सुरुवातीला तर आणायला नाकारच देत होते, की हे भंगार वस्तू आहे, तुम्ही घरामध्ये कशाला आणता, आणायचं नाही असंही सांगायची आणि आणू नका पण म्हणायची. पण त्यांचा हट्ट होतं की माझा छंद आहे, तू किती जरी म्हणली समजा तर मी करणार आहे असं सांगत राहायचे ते. मग त्याच्यानंतर त्यांचे नाव वगैरे असे येत गेले. त्याच्यानंतर मला बी असं वाटलं की बाबा हे वाढवायला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करायला पाहिजे, म्हणून मग मी काही बोलायची नाही नंतर. अरे म्हणजे मी त्यांना काही लागलं समजा, पैशाची काही अडचण जरी असेल तरी मला पाठिंबा दे, थोडेफार काही मदत करता येईल तर कर असं मी सांगत होते. तर मग मी करायला द्यायची, जाऊ द्या म्हणायची, आणू द्या म्हणायची.